टाकलेला टाकवा घराच्या समोर खूपच गवत वाढलेलं आहे आणि आता हे अशी घराच्या आजूबाजूची परिसराची साफसफाई करावी लागते। आमच्या महाराष्ट्र संध्या यूट्यूब न्यूज चॅनेलच्या संचालिका आरती कांबळे खरं तर गवत काढायची एक मशीन येते आता, त्या मशीनीनं गवत काढायचं असं मी सांगून सुद्धा त्याने सकाळीच हे गवत काढायला सुरुवात केल्याने आपण हे पाहू शकता। एवढं गवत काढून ही साफसफाई केलेली आहे। पदवीधर पर्यंत त्यांचं शिक्षण झालेलं आहे, परंतु कामात कुठे मागे हटत नाही। अशा या आरती कांबळे घराच्या परिसराची साफसफाई म्हणजे गवत काढताना आपण पाहतो आहोत। काय सांगाल आरती मॅडम? इकडे पहा आणि सांगा, काय सांगाल? घराच्या अवतीभोवती भरपूर रान वाढतं। पावसाळ्यामध्ये सगळं रान मी काढून गेलेली पूर्णपणे, परंतु पावसाळ्याच्या जुलैच्या नंतर या 2-3 महिन्यामध्ये अजून जेवढं होतं त्याच्यापेक्षा जास्त आलं। त्यामुळे हे रान सगळं भरपूर वाढलेलं, साफसफाई घराची करायला पाहिजे रानाची। म्हणून इकडं आमच्या इकडे मांगवलीमध्ये माणसं कोण काम करायला भेटत नाही, त्यामुळे मी स्वतःच करायला घेतलेलं आहे हे सगळं साफसफाई। हे गवत एवढं काढायला किती वेळ लागला? हे एवढं सगळं इकडचं गवत काढायला मला 2-3 तास लागले। 2-3 तास लागले? हां। आता हे जे बाकीचं जे गवत आहे एवढं मोठं वाढलेलं, ते कोण माणसं बोलवणार की तुम्हीच काढणार? माणसं नाही बोलवणार, मीच काढणार सगळं रान, कारण आमच्याकडे माणसंच कोण भेटत नाहीत रान काढायला। गवत काढायला कंटाळा नाही का येत? गवत काढायला कंटाळा नाही येत, मजा वाटते। गवत काढायला मजा वाटते असं त्या सांगत आहेत। हे गवत काढलेलं आपण पाहताय अशा पद्धतीनं हे खूप गवत वाढलेलं होतं। ते सुंदर असा हा परिसर त्याने 2 तासामध्ये साफ केलेला आहे। मुंबईला कधी जाणार? मुंबईला आता ही सगळी साफसफाई झाल्याच्या नंतर जाणार। किती दिवस लागतील? तरी अजून 2 दिवस लागतील, अजून भरपूर रान काढायचं आहे। तर आपण मित्रांनो पाहता ही साफसफाई गवत परिसरातलं दारातलं काढावं लागतं। हा आमचा भूमगावचं पुनर्वसन सरकारने या ठिकाणी केलेलं आहे आणि घराच्या परिसर अशा पद्धतीचा हा सगळा परिसर आहे। पावसातून गाडी इथं ठेवलेली होती। हे आमच्या ह्या ज्या मॅडम आहेत आरती कांबळे, यांचं हे सरकारने त्यांना रमाबाई आवास योजनेतून दिलेलं घर, तसं सुंदर घर बनवलंय ते आपण पाहताय। घराच्या समोर नारळीची झाडं आहेत आणि हा आमचा परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुण्याईनं, त्यांच्या आशीर्वादानं, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रेरणेनं हा आम्ही बांधलेला छोटेखानी बंगला आपण पाहताय। ही सगळी बाबासाहेब आंबेडकरांची देण आहे। या सुंदर अशा बंगल्याला आपण पाहताय पंचशिलेचा कलर देऊन कसा नटवलेला आहे तो, पण तुझ्या रक्तामधला भीमराव पाहिजे असं जे म्हटलं जातं त्या पद्धतीनं इथं ना पाटील ना वाडा ना गाव पाहिजे, पण तुझ्या रक्तामधला भीमराव पाहिजे हे जे गाणं आहे त्यानुसार आम्ही जगतो, वागतो, घेतो तो श्वास आणि
खातो तो घास बाबासाहेब आंबेडकरांच्यामुळे या आमच्या छोटे काने बंगल्यावर परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची सही आहे। हे अशा पद्धतीनं खूपच गवत वाढलेलं होतं, ते आता कमी करण्यात आलंय। आपण पाहू शकता पंचशिलेनं नटलेला आणि बाबासाहेब आंबेडकरांची सही असलेला, बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रेरणेनं, बाबासाहेब आंबेडकरांच्या आशीर्वादानं हा जो काय छोटेखानी बंगला दिसतो आहे ती बाबासाहेब आंबेडकरांची देण आहे। आणि अशा या बंगल्यासमोर ही एक स्कॉर्पिओ गाडी उभी आहे। आपण पाहताय हा इथं प्रवेशद्वार लावलेला आहे, त्याच्यावर धम्मचक्र आहे आणि पुढे दुसरी एक एसेंट गाडी अँबॅसिडर कार पुढे उभी आहे। पावसामुळे तिचे झाकण ठेवलेलं, गाडी चालू आहे। आणि अशा पद्धतीनं पंचशिलेचा रंग असलेले 5 कलर असलेले आमचं हे छोटेखानी घर, आमचा हा बंगला आपण पाहतात। अशा पद्धतीचं इकडे हे गवत वाढलेलं आहे। हे गवत सुद्धा आमच्या आरती मॅडम या कुठलाही शिक्षणाचा मुलाहिजा बाजूला ठेवून, चाकरमाने असल्याचा मुलाहिजा बाजूला ठेवून त्या स्वतः अशा पद्धतीनं हे गवत काढण्याचं काम करतायत। आरती मॅडम अभिनंदन, थँक्यू, अभिनंदन, अभिनंदन। थँक्यू, थँक्यू। नमस्कार, आपण पाहताय महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा। रेशन दुकानात काळा बाजार, पाणी खात्यात पाणी मुरतंय, पोलीस ऐकूनच घेत नाहीत, अनधिकृत बांधकाम करणारी माफिया, पैसे दिल्याशिवाय कामच होत नाही, प्रशासन निद्रा अवस्थेत। थांबा, घाबरू नका, आम्ही आहोत तुमच्यासोबत। समाजातील अनिष्ट प्रवृत्तींना आरसा दाखवण्याची आणि अन्यायाला वाचा फोडण्याची आम्ही हिंमत दाखवतो। साथ तुमची, हिंमत आमची। होला हो करता येत नाही आम्हाला, आम्ही प्रश्न विचारणारच धडक बेधडक। महाराष्ट्र संध्या यूट्यूब न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा चॅनेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट्स करा। आपल्या सातत्यपूर्ण सहयोगाबद्दल धन्यवाद। तानाजी कांबळे, संपादक